तरी बघा, ही कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ह्या कोलंबीचा आपल्याला सार करायचा आहे आणि तवा फ्राय करायची आहे। तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम कोलंबीच्या सारासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, धने घेतलेले आहे, ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा आणि लसूण घेतलेली आहे। तर ह्या सुक्या मिरच्या आणि धने हे पाण्यात भिजत ठेवायचे आहे 10-15 मिनिटं। 10-15 मिनिटांनंतर हे पहिलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून ह्याचं वाटण करून घ्यायचं। ते एकदम बारीक वाटण करून घ्यायचं। चला तर मग मी हे वाटण तयार करून घेते। हे बघा, हे आपलं कोलंबीच्या साराचं वाटण तयार आहे। ह्यामध्ये मी थोडी हळद घालते। हळद घातली तर हे मिक्स करून घेते। आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य लसूण, थोडा कांदा आणि कढीपत्ता। इकडे मी गॅसवर टोप ठेवलाय आणि त्यामध्ये तेल घातलेलं। आता सर्वप्रथम त्याच्यात मी लसूण घालते। आता हे आपण ढवळून घेऊ। बघा, लसूण चांगलं परतले, त्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलाय। कांदाही आपला शिजला। आता ह्यामध्ये आपण ते तयार केलेलं वाटण घालू। बघा, हे पाणी घालून मी किती आपल्याला पातळ घट्ट पाहिजे तसं घेतलंय। आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, पाच 6 कोकम, हे चांगलं ढवळून घ्यायचं। आणि ही जी कोलंबी आहे ती मी ह्या सारामध्ये सोडते। तर अशा प्रकारे हे मी फोडणीला घातले। आता ह्याला चांगली उकळ येऊ दे। उकळ आली की मी तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे आपल्या ह्या कोलंबीच्या साराला उकळी आलेली आहे। हे सार तयार झालं आहे। आता ह्याच्या पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते, कोलंबी तवा फ्राय। आता कोलंबी तवा फ्राय साठी लागणारं साहित्य, ही कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि अर्धा लिंबू। आता हा अर्धा लिंबू आहे तो ह्या कोलंबीवरती पिळून घेऊ। हाताने असं सगळा रस, लिंबाचा रस सगळा आपण कोलंबीला लावू। कोलंबीला लिंबाचा रस लावून झालाय। ती आता 5-10 मिनिटं अशीच ठेवूया आणि तोपर्यंत आपण हा कांदा, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट फोडणीला घालून घेऊ। आता कोलंबी तवा फ्राय साठी गॅसवर मी तवा ठेवलाय, त्यात तेल ठेवलंय, ते गरम झालंय। आता त्यामध्ये आपण कढीपत्ता घालू। आता
आता कांदा आपण तेलात चांगला परतून घेऊ। हा आपला कांदा थोडा परतून झालाय। यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया। ही 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, थोडी अजून घालते। आता मी हे चांगलं तेलात परतून घेते। आलं लसूणची पेस्ट कांद्यात चांगली परतून घ्यायची, नाहीतर त्याला असा जास्त चांगली परतली नाही तर त्याला ना असा कच्चा वास येतो लसूण आलाचा, म्हणून कांद्यामध्ये चांगली परतून घ्यायची। आता आपला कांदा आणि आलं लसूण तेलात चांगलं परतून घ्यायचं। आलं लसूण पेस्ट ना चांगली परतून घ्यायची कांद्यामध्ये, म्हणजे त्याला कच्चा स्मेल येत नाही। आता ह्यामध्ये थोडी हळद, ह्यामध्येही हळद 1 चमचा, इथे मी हा मालवणी मसाला घेतलाय तो घालते। हे मसाले चांगले परतून घ्यायचे। आता हा आपला कांदा आलं लसूणची पेस्ट मसाला हळद चांगलं परतून झालेलं आहे तव्यावर। ह्यामध्ये कोलंबी घालूया। आता ही कोलंबी त्या मसाल्यात परतून झाली आहे। त्यामध्ये मी थोडा मीठ घालते चवीपुरती, थोडं मीठ चवीसाठी। आणि ही कोकम 4-5। आता हे आपण झाकण लावून झाकण ठेवून शिजवून घेऊया। ह्यात मी आता हे ओलं खोबरं घातलंय, परतून घेऊ। हे आपलं परतून झालं, कोलंबी आपली चांगली शिजली की वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। ही आपलं कोलंबी तवा फ्राय तयार। आता ही शिजू दे 2-3 मिनिटं, मग मी ह्याच्यावरती कोथिंबीर घालते। आता ही आपली कोलंबी तवा फ्राय तयार आहे। यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। अशा प्रकारे हे आपला तवा कोलंबी फ्राय तयार आहे। कालवी आणलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे। इथे ना कपची असतात बारीक बारीक, त्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। आता ही आपल्याला फ्राय करायची आहे। ही अशी मोठी लहान अशी आहे, ती मी सगळी फ्राय कशी करायची ते तुम्हाला सांगते। त्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे, नंतर हळद, मसाला आणि आलं लसूणची पेस्ट। तर सर्वप्रथम आपण लिंबू पिळून घेऊया। आता हे आलं लसूण पेस्ट 1 चमचा घ्यायची। ही हळद, हा मच्छीचा मसाला, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे
घालायचं आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं आपण ह्याला लावून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे आपलं कालव्याला आलं लसूणची पेस्ट, हळद, मसाला, मीठ, लिंबू सगळं लावून झालेलं आहे. आता फ्राय करायसाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ, थोडा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हळद. हे आता सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे. आता ह्यातलं एक एक कालवं घेऊन अशा प्रकारे ह्याला हे तांदूळ रव्याचं पीठ लावायचं आणि हे मी पॅन ठेवलाय गॅसवरती, त्यामध्ये सोडली. अशा प्रकारे ही सर्व कालवे मी हे सगळं रवा आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण आहे ते लावून फ्राय करून घेते. तर अशा प्रकारे ही आपली कालवी फ्राय तयार झालेली आहेत. मी आता गॅस बंद करते. तर अशा प्रकारे ही थाली तयार झाली आहे. बघा, आज आमच्याकडे काय बेत आहे तर कोलंबीचा रस्सा आहे, तवा कोलंबी फ्राय आहे, कालवी फ्राय आहे आणि हा खेकड्याचा रस्सा आहे. हा खेकड्याचा रस्सा माझ्या मैत्रिणीने पाठवलाय. तर आमच्याकडे आम्ही असं काही स्पेशल बनवलं की एकमेकींकडे आम्ही डबे देतो. आणि ही थाली तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला.